brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कुठे बर्फवृष्टी होतीये, कुठे पाऊस बरसतोय, तर कुठे उन्हाचे चटके लागताय. देशभरात वातावरणात सातत्याने मोठे बदल बघायला मिळतंय. वातावरण वारंवार सातत्याने बिघडताना बघायला मिळतंय आणि इतर राज्यांमध्ये वातावरणात जे बदल होत असतात त्याचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्रावरही होत असतो. त्यानुसार गेल्या काही दिवसात आपण महाराष्ट्रातल्या वातावरणातही बदल होत असताना बघतोय. आता महाराष्ट्रात उन्हाचे चटके लागताय, तर देशातल्या अनेक ठिकाणी आता बर्फ सुद्धा पडतोय आणि काही ठिकाणी पाऊसही पडतोय. त्यानुसार महाराष्ट्रात पुढचे काही दिवस नेमकी काय स्थिती असणार आहे, तुमच्या भागात नेमकं आता कसं वातावरण आहे आणि पुढच्या काही दिवसात नेमकं कसं वातावरण असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी स्क्रीनवर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत की नक्की बर्फवृष्टी कुठे कुठे होती आणि पुढच्या काही दिवसात कुठल्या राज्यात नेमकी काय स्थिती असणार आहे, कारण त्याचा परिणाम मगाशी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्रावरही कुठेतरी होणार आहे. इकडे आपण बघू शकतो 18 आणि 19 तारखेला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आता सुद्धा या राज्यांमध्ये आणि या लगतचा जो इतर भाग आहे तिथे आता सुद्धा बर्फवृष्टी होतीये. मात्र 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी इथे बर्फवृष्टीचं प्रमाण जे आहे ते वाढणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की काही ठिकाणी हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्की कुठे कुठे पावसाचा इशारा असेल, तर इकडे आपण बघू शकतो पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि हरियाणा हे जे राज्य आहे इथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. याचबरोबर आपण हे सुद्धा नोंदवणं गरजेचं आहे, दक्षिण भारतातले जे इतर राज्य आहेत तिथे सुद्धा काही अंशी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. आता हेच आपण पुढच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून वातावरणात नेमके असे बदल का होत आहेत, इतके बदल का होत आहेत ते आपण आणखीन सविस्तर पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इथे आपण बघतोय उत्तर भारताला लागून असलेला जो सगळा पट्टा आहे, उत्तर भारताच्या वरचा जो पट्टा आहे तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. वादळी वारे इथे वाहताना बघायला मिळतात. त्यामुळे हा जो भाग आहे उत्तर भारतातला, त्या उत्तर भारतातल्या भागांमध्ये आता बर्फवृष्टी होत असल्याचं आपण मगाशीच बघितलं. आता याचाच परिणाम महाराष्ट्रावरही होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून वातावरणाची आता काय स्थिती आहे, कुठे किती तापमान आहे महाराष्ट्रात हे आपण समजून घेणार आहोत. आपण बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा पारा वाढत असल्याचं महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतंय, तर काही ठिकाणी थंडी सुद्धा असल्याचं बघायला मिळतंय. मात्र ओव्हरऑल थंडीचा जो पारा असतो, जो टक्का असतो तो त्यात फारशी वाढ झाल्याचं बघायला मिळत नाहीये. ह्या ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे काय स्थिती आहे हे आपण बघू शकतो. आता पुण्यामध्ये कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, तर किमान तापमान म्हणजे थंडी किती आहे तिथे पुण्यामध्ये, तर 14.9 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान पुण्यात असल्याचं बघायला मिळतंय. अहिल्यानगरमध्ये 33.5 अंश कमाल तापमान आहे, तर किमान तापमान 13.5 अंश सेल्सिअस पर्यंत असल्याचं बघायला मिळतंय. उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्यामध्ये 32.6 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर 12.4 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान धुळे जिल्ह्यामध्ये असल्याचं बघायला मिळतंय. म्हणजे आपण बघू शकतो की धुळे जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका दुपारच्या वेळेला जाणवतोय, तर 12.4 अंश सेल्सिअस म्हणजे तिथे थंडी सुद्धा असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जळगाव जिल्ह्यामध्ये 33.7 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, म्हणजे दुपारच्या वेळेला 33.7 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जळगाव जिल्ह्यात असल्याचं बघायला मिळतंय, तर किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअस पर्यंत तिथे असल्याचं आपण बघतोय. हे यात विशेष नोंदवायला हवं की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. आता उन्हाळ्याची अगदी सुरुवातच आहे आणि आता सुद्धा आपण बघू शकतो की इतर ह्या जिल्ह्यांच्या तुलनेने आता सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. तर इथे जेऊरमध्ये आपण बघू शकतो कमाल तापमान 33.5 अंश सेल्सिअस आहे, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस असल्याचं बघायला मिळतंय. यंदाच्या वर्षी थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये जेऊरचं तापमान सर्वात जास्त घसरल्याचं बघायला मिळालं होतं. कोल्हापुरात काय स्थिती आहे, तर कोल्हापुरात कमाल तापमान 32.5 अंश सेल्सिअस आहे, तर किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअस इतकं आहे. तर महाबळेश्वरमध्ये कमाल तापमान 27.7 अंश सेल्सिअस आहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. तर इकडे आपण बघू शकतो किमान तापमान 16.1 अंश सेल्सिअस पर्यंत महाबळेश्वरमध्ये असल्याचं आपण बघतोय. मालेगावात 33.4 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर किमान तापमान जिथे
15.8 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिकमध्ये आणि निफाड याचबरोबर सातारा सांगलीत काय स्थिती आहे ते पाहूयात। नाशिकमध्ये कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअस, किमान तापमान 14.2 अंश सेल्सिअस इतकं आहे। निफाडमध्ये 32.8 अंश सेल्सिअस इतकं दुपारच्या वेळेला तापमान जात आहे, तर किमान तापमान म्हणजे रात्रीच्या वेळी थंड 11.5 अंश सेल्सिअस पर्यंत तिथे थंडी असल्याचं बघायला मिळतंय। सांगलीमध्ये 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे, तर किमान तापमान तिथे 18.1 अंश सेल्सिअस पर्यंत असल्याचं आपण बघतोय। सातारामध्ये 33.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर किमान तापमान तिथे 15.4 अंश सेल्सिअस असल्याचं बघायला मिळतंय। पुढच्या ग्राफिक्समधून बघूयात की आणखी पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये याचबरोबर मुंबई, डहाणू आणि रत्नागिरी या जिल्ह्यात काय स्थिती आहे। सोलापुरात कमाल तापमान 34.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 20.8 अंश सेल्सिअस आहे। मुंबईत 35.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर 20.4 अंश सेल्सिअस पर्यंत मुंबईत किमान तापमान असल्याचं बघायला मिळतंय। डहाणूत 30.1 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर 20.3 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान तिथे नोंदवलं गेल्याचं आपण बघतोय। रत्नागिरी जिल्ह्यात काय स्थिती आहे, तर रत्नागिरीमध्ये 34.7 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान आहे, तर किमान तापमानाची तिथे नोंद 19 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे। हे आपण या आकडेवारीच्या माध्यमातून बघितलं। पुढच्या ग्राफिक्समधून पाहूयात की इतर ठिकाणी काय स्थिती आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर किमान तापमान 16.9 अंश सेल्सिअस पर्यंत संभाजीनगरमध्ये नोंदवलं गेल्याचं आपण बघतोय। धाराशिवमध्ये 33.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे, तर 15.2 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाची तिथे नोंद झालेली आहे। परभणीत 33.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि किमान तापमान 17.3 अंश सेल्सिअस इतकं आहे। अकोलामध्ये 34.7 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान आहे, तर तिथलं किमान तापमान हे 17.5 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। याचबरोबर अमरावतीमध्ये 34.8 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर 17.7 अंश सेल्सिअस पर्यंत तिथे किमान तापमान नोंदवलं गेलेलं आहे। भंडारामध्ये काय स्थिती आहे, तर भंडारामध्ये कमाल तापमान 31.6 अंश पर्यंत नोंदवलं गेलंय, तर किमान तापमानाची तिथे 15 अंश पर्यंत नोंद झालेली आहे। बुलढाण्यात काय स्थिती आहे, तर बुलढाण्यात 31.6 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान आहे, तर किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे। चंद्रपुरात 34.2 अंश इतकं कमाल तापमान आहे, तर 18.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान किमान तापमान असल्याचं नोंदवलं गेलेलं आहे। तर विदर्भातल्या आणखी इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे, तर गडचिरोलीमध्ये कमाल तापमान 32.8 अंश सेल्सिअस आहे, तर किमान तापमान तिथे 16.6 अंश सेल्सिअस असल्याचं बघायला मिळतंय। गोंदियामध्ये 31.5 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर किमान तापमान तिथे 13.5 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय। नागपुरात 33.7 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर 14.8 अंश सेल्सिअस पर्यंत तिथे किमान तापमानाची नोंद झालेली आहे। नागपुरात 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे, तर 14.8 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे। वर्ध्यामध्ये 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलेलं आहे। याचबरोबर वाशिम जिल्ह्यात 33.6 इतकं कमाल तापमान आहे, तर 15.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची वाशिम जिल्ह्यात नोंद झाल्याचं आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून आता बघितलेलं आहे। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की विभागनिहाय नेमकं वातावरण कसं आहे, तर इकडे आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्रात साधारण सरासरी 33.7 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान नोंदवलं गेलंय, तर किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस पर्यंत तिथे आहे। पश्चिम महाराष्ट्रात 34.8 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर तिथलं किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस इतकं आहे। मराठवाड्यात 33.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर 13 अंश सेल्सिअस इतकं तिथे किमान तापमान असल्याचं आपण बघतोय। विदर्भामध्ये 34.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे, तर किमान तापमान तिथे 13.5 अंश सेल्सिअस असल्याचं बघायला मिळतंय। तर कोकणामध्ये कमाल तापमान 34.0 अंश सेल्सिअस आहे, तर कोकणात किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअस पर्यंत आपल्याला बघायला मिळतंय। सर्वात जास्त आता सध्याच्या घडीला थंडी कुठे आहे, म्हणजे थंडी तशी नाहीये पण वातावरणात गारठा कुठे आहे, तर आपण बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रात 11.5 इतकं तापमान आहे। सगळ्यात जास्त उन्हाचे चटके कुठल्या भागामध्ये लागताय ते सुद्धा आपण बघू शकतो, तर इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचबरोबर विदर्भ तसेच कोकण या विभागांमध्ये आता सगळ्यात जास्त तापमान असल्याचं बघायला मिळतंय।
अगदी सुरुवातीला आपण बघितल्याप्रमाणे की अगदी उन्हाळ्याची ही सुरुवातच आहे, मात्र तरीही आपण बघू शकतो की साधारण 30°C पेक्षा जास्त तापमान सध्या महाराष्ट्रात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यानुसार तुमच्या भागात आत्ता वातावरणाची काय स्थिती आहे, तुमच्या भागात उन्हाचे चटके लागताय का किंवा अजूनही गारठा जाणवतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।